का घोड़ा दौड़ा जाए रे समय का घोड़ा। यहाँ पर मैं एक छोटी सी बात बताना चाहता हूँ। अधिकार और अविवेक, ये चार में से एक भी अगर अपने शरीर के अंदर है तो मनुष्य गलत रास्ते से जा सकता है। ये चार में से अगर शरीर के अंदर एक भी है तो मनुष्य गलत रास्ते से जा सकता है। अविवेक, सत्ता, वैभव, मेरे जैसा कौन है, और जवानी, जवानी की तो पूछो ही मत, जवानी में सब उल्टा पुल्टा हो जाता है। ये चार चीजें अगर शरीर के अंदर है तो आप खुद सोच सकते हैं कि मेरे शरीर में क्या है, जान लो, क्योंकि बुद्धिमान है मनुष्य। अरे क्या लाया क्या ले जाएगा, क्या पाया क्या खोया, क्या लाया क्या ले जाएगा, क्या पाया क्या खोया, वैसा ही पल मिले यहाँ पर जैसा तूने बोया रे, जैसा तूने बोया। काल कराने बैठा उसने, उसने नहीं किसी को छोड़ा, दौड़ा जाए रे समय कहे। सोच करो मैं क्या कह रहा हूं। मन माया तो ये कहे, माया माया मन ही समाए। माया कहाँ समाती है? माया मन ही समाए। तीन लोक संशय परी, कहूं कैसे समझा। ये माया से मन की कहीं पे चलते हैं वो, दुख ही दुख सब पाते। माया के वश में है वो, घोर नरक में जाते रे, घोर नरक में जाते। जो भी अजर अमर बनते थे, जो भी अजर अमर बनते थे, जो भी अजर अमर बनते थे, उनका भी दम तोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा। राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा, राम नाम से तूने बंदे क्यों अपना मुख मोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, दौड़ा जाए रे समय का घोड़ा, समय का घोड़ा, समय का घोड़ा। थोडं लाभ झाला आणि आता कृष्णानंद महाराजांनी देखील ही जाणीव आम्हाला करून दिलेली आहे। घड्याळाचे काटे फिरणार आहेत, पण आम्ही देखील संत समर्थांच्या, सद्गुरुनाथांच्या प्रत्यक्ष या भगवंताच्या कृपादृष्टीने आमचं जीवन अनमोल करून घेणार आहोत। नुकत्याच प्राप्त संत समर्थांच्या सूचनेनुसार ज्यांचं आज अनुष्ठान आहे,
गुरु हा संत कुळीचा राजा, हा प्राण विसावा माझा, गुरुवीण देव तुझा पाहता नाही त्रिलोकी, त्रिलोकी. संत कुळीचा राजा गुरु हा, 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 संत कुळीचा राजा. गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु वैराग्याचे मूळ, गुरु परब्रह्म केवळ, गुरु सोडवीत काळ, गुरु सोडवीत काळ, गाठ लिंग देहाची हो, गाठ लिंग देहाची, हा प्राण विसावा माझा, हा प्राण विसावा माझा, संत कुळीचा राजा गुरु हा, 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 संत कुळीचा राजा. गुरु साधकाशी साह्य हो, गुरु भक्तारागी माया, गुरु साधकाशी साह्य, गुरु भक्तारागी माया, गुरु कामधेनु गाया, गुरु कामधेनु गाया, भक्तावरी दुहतसे, भक्तावरी दुहतसे, संत कुळीचा राजा गुरु हा, 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 संत कुळीचा राजा.
दाखवी निज धन गुरु दाखवी निज धन गुरु सौभाग्य देऊन गुरु सौभाग्य देऊन साधु बोध नांदवी साधु बोध नांदवी गुरु दुष्टांचे दंडन गुरु पापाचे खंडन गुरु दुष्टांचे दंडन गुरु पापाचे खंडन गुरु मुक्तीचे मंडन गुरु मुक्तीचे मंडन नाना परिवारित से नाना परिवारित से संत कुलीचा राजा गुरु संत कुलीचा राजा गुरु संत कुलीचा राजा संत कुलीचा राजा गुरु संत कुलीचा राजा राजा संत कुलीचा राजा काया काशी गुरु उपदेशी काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिधला आमाशी तारक मंत्र दिधला आमाशी ओम गुरुदेव गुरुदेवा तारक मंत्र दिला आम्हाशी ओम गुरुदेव ओम गुरुदेव गुरुदेवा गुरुदेवा ओम गुरुदेव काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिधला आमाशी बाप रखुमा देवी वराशी बाप रखुमा देवी वराशी ध्यान मानसी आगले ध्यान मानसी लागले संत कुलीचा राजा संत कुलीचा राजा संत कुलीचा राजा संत कुलीचा राजा गुरु संत कुलीचा राजा गुरु संत कुलीचा राजा त्रिलोकी संत पुलिका राजा संत पुलिका राजा संत पुलिका संत
कुळीचा राजा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा फोडी पाषाणाला पान्हा 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 नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम जपले वाल्मिकाने 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 फुटली कोण प्याला पाने फुटली कोण प्याला पाने नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा आजा मेळा पापराशी आजा मेळा पापराशी आजा मेळा पाप
पापराशी आजा मेळा पापराशी आजा मेळा पापराशी आजा मेळा पापराशी वैकुंठासी तो हिनेला देवा वैकुंठासी तो हिनेला देवा वैकुंठासी आजा मेळा मेळा पापराशी आजा मेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठासी तोही नेला देवा वैकुंठासी सने रा पम पग म पग म गरे सने पनि गरे सने सा गरे समा गरे सने सा पनि गरे स वैकुंठासी पनि नि पस सनि सा पनि सा गरे सनि सा ग म प ग म ग प म गरे सनि पनि सा ग म प प वैकुंठासी पम ग म पनि जनि द प म प ग म पनि द प म प ग म प म ग म गरे जनि पनि सा गरे ग रे नि सा वैकुंठासी पनि नि पस जनि सा पनि नि पस जनि सा पनि पस नि सा पनि सा गरे जनि सा म गरे जनि सा प म गरे जनि सा जनि सा ग म प म ग म प स नि जनि प म प ग म प नि सा सा वैकुंठासी आजा मेळा पापराशी पापराशी तोही नेला तोही नेला तोही नेला वैकुंठासी तोही नेला तोही नेला वैकुंठासी पधानी धरे धरे ध पानी धरे नि धरे धरे ध पानी धरे ध ब पानी नि ध ब म प ध ब म ब ग म प म ग म ग रे ध प म ग रे धनी स म ग रे धनी ध प म ग म प म ग पधानी ध ग आजा मेळा पापराशी अंतकोटी ब्रह्मांड नायक राजा
राशी पाणी सागर पाणी सागर दामा गर दानी दानी रा पमा गमा करे दा निजा गमा पमा गमा पानी रा पमा पा गमा पा दा रा 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 निजा पमा पा गमा पानी रा गमा पानी रा पानी दा वैकुंठ सनी सा 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 पानी नि सा सनी सा पानी सा पानी सा करे गे सनी नि सा पानी नि सा प म प प म प ग म प ग म ग प म प ग म प नि सा ग म प नि सा ग म प नि सा 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 वैकुंठासी सा नि रो जरा नि रो जरा नि रो जरा नि रो जरा नि रा 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 गा रा नि रा नि रा गा रा नि रा नि रा नि रा नि रा नि रा प म रा प म प ग म प म ग म ग रे दा नि सा ग म प म ग म प नि रा प म प ग म प दा रा रा प दा रा रा नि रा प म प ग म प दा रा रा प दा रा रा नि रा प म प ग म प प म म ग ग रे रे दा नि सा ग म प ग म प ग म प नि रा प नि रा ग रे रा नि रा प म ग म ग रे दा नि सा ग म प नि रा नि रा रा नि सा ग म प नि रा नि रा दा नि सा ग म प नि रा नि रा प नि दा वैकुंठासी तो ही मेरा देवा वैकुंठासी तो ही मेरा देवा वैकुंठासी आजा मेरा पापराशी आजा मेरा पापराशी तो ही मेरा देवा वैकुंठासी 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 नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा थोडी पाषाणाला पान्हा थोडी पाषाणाला पान्हा थोडी पाषाणाला पाना 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 नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा ऐसा नामाचा महिमा 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 ऐसा नामाचा ऐसा नामाचा ऐसा नामाचा ऐसा नामाचा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा नामाचा ऐसा नामाचा नामाचा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा
सेवा तुका म्हणे देवा झाली 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 सेवा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नारायणा थोडी पाषाणाला पाना 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 थोडी पाषाणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायणा नाम नारायणा नाम नारायणा नाम तुझे रे नाम तुझे भज ज्यांनी प्रचिती घेतली आहे आणि सतत या गुरुदेवांचाच हृदय निवासी आत्मारामाचा जप ज्यांचा सुरू आहे असे मान्य श्रीमान हनुमंतरावजी भोंगळे साहेबांच्या या प्रांगणात म्हणजेच त्यांच्या अंगणात आपण दरवर्षी या दिनी येत असतो आणि म्हणूनच त्यांचे 2 शब्द तुम्हा सर्वांच्या चरणी अर्पण करावेसे वाटतात. परमपूज्य संत अच्युत महाराज तपोदास महाराज यांच्या निस्सीम कृपाशीर्वादाने आमच्या घरी म्हणजेच भोंगळे साहेबांच्या घरी दरवर्षी श्री दत्त जयंती उत्सव पारायणे करून संत महंतांच्या उपस्थितीत हजारोंच्या जनसमुदायात आनंदाने साजरा केला जातो. दीपावलीच्या दिवशी 47व्या अध्यायाचे वाचन होऊन सद्गुरूंना मनोभावे प्रसादाचे आमंत्रण दिले जाते. गुरु दत्तात्रयांनी या दीपावलीस दृष्टांत दिला की तुझ्याकडे असलेल्या संक्षिप्त गुरुचरित्राच्या 2000 प्रती भाविक भक्तांना प्रसाद रूपाने देणे ही आज्ञा शिरसावंत मानून मी या प्रती प्रसाद रूपाने आपणास अर्पण करीत आहे. आपली भगिनी सौभाग्यवती कल्पनाताई हनुमंतराव भोंगळे अर्थातच संत समर्थ परमपूज्य अन्नपूर्णाबाईंना विनंती आहे आपण या 2000 प्रती सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करता आहात. आपणास झालेल्या दृष्टांताला आपण विश्वात्म गुरुदेव की जय ओम गुरुदेव असा हा नारायण जो पाषाणाला पान्हा फोडतो आहे आणि सर्वांच्या हृदयी असणारा आत्माराम असाच व्रतवैकल्याने ध्यानाने प्राप्त होतो आहे. हीच भूमिका हीच निष्ठा ज्या परिवाराची आहे अशा परिवारातील अर्थातच श्रीमान भोंगळे साहेबांचे अर्थातच संत समर्थ परमपूज्य श्रीमान सदानंद महाराज ज्यांच्या चेहऱ्यावर सदा आनंद आहे. श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय ओम गुरुदेव. तर अशा या प्रती अन्नपूर्णाबाईंनी सद्गुरु चरणी समर्पित केलेल्या आहेत. या परिवाराचे असलेले 2 सुपुत्र त्यातील एका सुपुत्रांचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात माऊलींच्याच उपस्थितीत साजरा झाला. द्वितीय चिरंजीव विशाल हनुमंत भोंगळे. आता याची म्हणावं तर कुठेतरी चूक होणार, यांची म्हणावं लागेल, कारण यांची ACF क्लास 1 ऑफिसर म्हणून अर्थात उप वन संरक्षण अधिकारी वर्ग 1
नियुक्ती झाली आहे. हा सद्गुरूंचाच आशीर्वाद आहे असं चिरंजीव विशाल यांचं म्हणणं आणि त्यांचा पहिला पगार रुपये 32,500 म्हणजे 32,500 रुपये अन्नपूर्णामाई सद्गुरुचरणी समर्पित करतायत. ही सर्व सद्गुरूंचीच कृपा आहे. क्लास 1 ऑफिसर झालेल्या चिरंजीव विशाल भोंगळे साहेबांना पुन्हा आपण टाळ्यांच्या गजरात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं अभिनंदन करतो आहोत. आनंद अश्रूंची बरसात, तुम्हा सर्वांच्या टाळ्यांची बरसात. ही संत पूजा जी अन्नपूर्णामाईंनी आपल्या भावपूर्ण तेवढ्याच आनंदाच्या सद्गुरूंना पाहिल्यानंतर त्यांच्या हृदयीचा भाव नयनातून बरसला. माऊलींचीच कृपा आहे म्हणून हा विशाल भोंगळे साहेबांचा पहिला पगार सद्गुरुचरणी समर्पित केलेला आहे. आणि पुष्प नारळ यापेक्षाही आगळीवेगळी संतपूजा करण्याची तीव्र इच्छा संत समर्थ श्रीमान सदानंद महाराज पुरी करतात. संतपूजा पुष्पहाराच्या माध्यमातून करत असताना आपण सर्वांनी पाहिलंय, त्यांनी हा पुष्पहार आत्मरूपाच्या प्रतिमेला अर्थात या आत्मरूपाला प्रदान केलेला आहे. आपण भोंगळे साहेबांचं, अन्नपूर्णा माईंचं, समस्त भोंगळे परिवाराचं पुन्हा एकदा अभिनंदन त्रिताल टाळ्यांच्या गजरात करतो आहोत. अशीच सेवा आमच्या परीनं अर्थात समस्त उपस्थितांच्या परीने ज्याची जशी सोय आहे, सुविधा आहे, अगदी म्हणायचं तर ऐपत आहे, त्या रूपानं करून खऱ्या अर्थानं म्हणजे ध्यानानंही हो, ही सगळ्यात महत्वाची प्रार्थनांजली समर्पित करून विनंती करतो आहोत संत समर्थ श्रीमान पंडितानंद महाराजांना. आपण आपलं आत्मरूपावरील विश्लेषण, नवे नवे मौलाचा सल्ला, विनंती आहे संत समर्थ परमपूज्य श्रीमान पंडितानंद महाराजांना आपण 10 मिनिटं आपली प्रवचन सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करत आहात. संत समर्थ श्रीमान पंडितानंद महाराज. ओम गुरुदेव. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद प्रत्येक हृदयात आत्मरूपाने निवास करणाऱ्या विश्वात्मक ओम गुरुदेव माऊलींच्या चरणी कोटी कोटी भावसुमने अर्पण. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर विराजमान सर्व संतगण, संत माताजी, सत्संगात उपस्थित सर्व बंधू भगिनी यांच्या हृदयात आत्मरूपाने निवास करणाऱ्या गुरुदेवांच्या अनंत रूपांना कोटी कोटी भावसुमने अर्पण. आज कार्यक्रमाचं जे औचित्य आहे ते या भारतीय संस्कृतीमध्ये जी गुरु परंपरा आहे त्या गुरु परंपरेचं जे आद्यस्थान आमच्या या संस्कृतीने स्वीकारलं ते ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार त्रिगुणात्मक मूर्ती दत्त या भगवंताचा जो जन्मोत्सव आहे त्या निमित्तानं आपण या सत्संगात उपस्थित आहोत. जन्म
होणं ही जी गोष्ट आहे आणि अवतार धारण करणं ही गोष्ट आहे, या दोन्ही गोष्टीमध्ये खूप मोठा फरक आहे. अवतार धारण केला हा गुरुदेव दत्तांनी, परंतु आमच्या पिढीतील जे ज्ञानी माणसं होते त्यांनी याला जन्मोत्सवाचं नाव दिलं. वास्तविक जन्म झालाच नाही, जो अजन्म आहे त्याचा काय जन्म होणार. तर त्याने फक्त अवतार धारण केला, आणि तो कशा करता धारण केला, तर या मानव जातीच्या कल्याणाकरता एक गुरूंचा मार्ग प्रत्येक जीवाला मिळावा आणि खरं तत्व कळावा, म्हणून त्यांनी हे 3 गुण जे आहेत, रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण, या तिन्ही गुणाचा एकत्र पुतळा म्हणजे दत्त. तर हे 3 गुण प्रत्येकाच्या ठायी असतात, आणि या 3 गुणातूनच माणसाच्या जीवनाची जडणघडण, त्याचं व्यक्तिमत्व हे जगाच्या समोर येत असतं. मग आम्हाला काय समजून घ्यायचं आहे की ह्या 3 गुणाचा जो निर्माता आहे तर तो एक आत्मा. कारण ज्या आत्म्याने संपूर्ण सृष्टीमध्ये ज्या काही घडामोडी घडतात तर त्याचं सूत्र फक्त एक आत्म्यावर अवलंबून आहे, आणि हा आत्मा म्हणजेच आद्यशक्ती. वारंवार आम्हाला संतांच्या मुखातून, संतांच्या वाणीतून या आत्म्याबद्दल अनेक प्रकारचं ज्ञान आम्हाला प्राप्त होतं, परंतु हे आमच्यामध्ये उतरेल कसं याला फार महत्त्व आहे. आणि जोपर्यंत हे ज्ञान आम्ही जसंच्या तसं स्वीकारत नाही तोपर्यंत आम्हाला त्याचा कधीही उपयोग होणार नाही. कबीर महाराज म्हणतात, कोटी नाम संसार में ताते मुक्ति न होय, आदि नाम जो गुप्त जप बिरला जाने कोय. मग हा आदि नाम जो गुप्त जप आहे हा नेमका काय आहे हे जोपर्यंत कळणार नाही तर कोटी नावं आहेत परमेश्वराची, आणि आमच्याकडे मान्यता आहे 33 कोटींची. इथं तर एकच कोटी कबीरांनी सांगितले, कोटी नाम संसार में. परंतु 33 कोटीची मान्यता असलेल्या धर्मामध्ये हा आत्मा जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत पिढ्यानपिढ्या ज्या चालल्या आहेत या पिढ्यानपिढ्या अशाच संपणार. परंतु खरा देव जर कळाला नाही तर ह्या मनुष्याच्या देहाचं कधीही सार्थक होणार नाही. तर देव आहे देहात आणि कुठवर जाता देवळात. बघा, एका हनुमंताला देव कळाला, आणि हनुमंताला देव कळाल्यामुळं हनुमंत स्वतः देव झाला. मग जसा तुकाराम महाराजांनी सांगितलं की देव शोधायासी गेलो, देव होऊन या ठेलो. मग याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे हनुमंत. होता जातीने वानर आणि आम्ही तर माणूस आहोत. शिवाय ज्ञान बुद्धी याचा सुरेख संगम आमच्या जीवनामध्ये झालेला आहे, तरी सुद्धा आम्हाला देव कळत नाही. कारण पिढ्यान पिढ्या चालल्यात, आले किती गेले किती त्याचा काही हिसाब नाही, आणि आम्हीही जाण्याच्याच वाटेवर आहोत. तरीही आम्हाला जर कधी हे ज्ञान आत्मसात झालं नाही तर मग हा माणसाचा जन्म मिळून परमेश्वराने जो एक मोठा चमत्कार केला तो वाया गेला असं समजावं लागेल. म्हणून आम्ही आज डोळसपणे देव कोण आहे, जो अनंत कोटी देवांचा निर्माता आहे तो एक आत्मा, आणि तोच आत्मा आमच्या हृदयात विराजमान आहे. बघा, आम्ही देवदेवतांची जी काही प्रतिमा बघतो त्या प्रतिमेमध्ये ज्याला तुम्ही महादेव म्हणतात, सर्वच महादेव म्हणतात, ते महादेव काय करता बरं? ते नित्य चिंतनात असतात. मग ज्यांना महादेव म्हणतात ते कोणाचं चिंतन करतात? तर ते चिंतन करतात त्या आत्मारामाचं, का ज्या आत्मारामाने निर्गुण निराकार रूपामध्ये प्रत्येक हृदयात आपलं आसन मांडलेलं आहे. आणि जोपर्यंत ते हृदयात आहे तोपर्यंतच तुमचं जीवन चालतं, बोलतं, फिरतं. ज्या वेळेला ते तुमची साथ सोडतील त्या एकाच क्षणामध्ये जगात असलेली सर्व नाती एका क्षणात संपुष्टात येतात.
आणि मग चर्चा होते. काय चर्चा होते? का जे नाव तुमच्या शरीराला दिलेलं आहे त्या नावाने त्याचा उल्लेख होतो. उदाहरणार्थ समजा